लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर ई-केवायसी सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे। लाडक्या ताईंनो एबीपी माझाची आजची सर्वात मोठी बातमी आहे ई-केवायसी बाबत असणार आहे आणि 15वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला 14वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि ई-केवायसी कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी केली आहे पटपट सांगायचंय, कारण की सरकारने आणखी एक नियम आणलेला आहे। तो नियम काय असणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना हा बंधनकारक असणार आहे, काय नेमका नियम आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आजची सर्वात लेटेस्ट मोठी बातमी समोर आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ज्याची आतुरता सर्व लाडक्या ताईला लागलेली आहे की बाबा सर आम्हाला 14वा हप्ता भेटला होता, मग आम्हाला हा 15वा हप्ता भेटेल का। ज्या लाडक्या ताईला 12वा 13वा हप्ता भेटला नाही त्यांना वाटत आहे की आपला 15वा हप्ता भेटेल का नाही, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरणार आहे। आणि जवळजवळ एक महिना संपलेला आहे, एक महिना संपलेला असताना देखील अजून वाटप झालेला नाहीये। तर हा 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समोर आली लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो ई-केवायसी बाबतचा हा मोठा निर्णय सरकारने नवीन नियम आणलाय। तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आधी सांगितलं बघा लाडक्या ताईंनो, एक 10 ते 15 दिवसापूर्वी ही तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती की डायरेक्ट तुमची केवायसी झाली म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हप्ता भेटणार नाहीये, तुमची पडताळणी कशी होणार आहे हे तुम्हाला मी 10 ते 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं। ते तुम्हाला आज या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज मध्ये आलेलं आहे। लाडक्या ताईंनो बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आधी जे सांगतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, कारण की आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या आणि सत्य सांगितल्या जातात। लाडक्या ताईंनो बघा पती आणि वडिलांची देखील ई-केवायसी होणार, तर एक मोठा निर्णय समोर आलेला आहे। एबीपी माझाची ही बातमी आहे, ती तुम्हाला मी बातमी दाखवणार आहे। आणि 15वा हप्त्याचं वितरण नेमकं कधी होणार आहे, 1 ऑक्टोबर आहे, तरी पण अजून जीआर आला नाही, नेमका जीआर कधी येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एबीपी माझाची आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे। एबीपी माझाची ही बातमी असणार आहे 1 ऑक्टोबर, बघा 1 ऑक्टोबर सकाळच्या 9 वाजताची ही बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो तुम्ही स्वतः वाचायचंय, माझ्यावर जर विश्वास नसेल स्वतः तुम्ही वाचा। एबीपी माझाची ही बातमी आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, तुम्ही स्वतः वाचा। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघताय, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय। नेमकी ही बातमी काय आहे या ठिकाणी बघा, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांची ई-केवायसी बंधनकारक असणार आहे। आणि बघा ही बंधनकारक का केलेली आहे, मी तुम्हाला ही 10 ते 15 दिवसामध्ये व्हिडिओ पूर्वी सांगितलेलं आहे की लाडक्या ताईंनो तुमची ई-केवायसी करताना तुमच्या आधार कार्ड बरोबर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड का घेतलं जात आहे याचं एकमेव आता कारण तुमच्या समोर आलेलं आहे। लाडक्या ताईंनो आजची सर्वात मोठी बातमी आहे, ई-केवायसी बाबतची ही मोठी बातमी आहे। तर नवीन नियम काय असणार आहे, तर लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी केली आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि ज्या ज्या लाडक्या ताईंचे पती नाहीयेत, त्यांचे वडील नाहीयेत, अशा लाडक्या ताईंनी आणखी पण थांबायचं आहे। त्यांनी ई-केवायसी आणखी केली नसेल तर आणखी करू नका, कारण की ह्या बघा नवीन नियम समोर आलाय। नेमकं काय होणार आहे, आणि तुम्हाला वाटत असेल की बघा ई-केवायसी केलं बटन दाबले सगळे प्रोसेस झाली म्हणजे आपलं लगेच हप्ता येईल, असं होणार नाही। हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय। आता बघा याचं कारण समोर आलंय, वडिलांची आणि पत्नीची म्हणजे ज्या लोकांचे तुम्ही आधार कार्ड टाकणार आहेत त्यांची देखील या ठिकाणी पडताळणी होणार आहे। त्यांची देखील ई-केवायसीचा अर्थ काय होतो, पडताळणी, म्हणजे तुमच्या वडिलांचे पतीचे सगळे अकाउंट या ठिकाणी चेक केले जाणार आहेत। आधार कार्डला जे जे बँक तुमच्या वडिलांचे पतीचे असतील ते सगळे चेक होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची पात्रता ठरवली जाणार आहे। लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्ही खरंच तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न आहे का? ज्या ज्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी केली आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का पट सर्वांनी सांगायचंय, कारण की आता हा नवीन नियम समोर आलाय। पडताळणी होणार, पतीची आणि वडिलांची तुमच्या पडताळणी होणार आहे। आता अजून तुम्हाला बातमी तुम्हाला पुढे दाखवतो। तर लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा आणखी एक झटका, नव्या नियमामुळे लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे, त्याचे 1500
रुपये बंद होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे आणि हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे। बघा 10-15 दिवसापूर्वी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली म्हणजे याचा अर्थ समजू नका की लगेच आपल्याला पैसे अकाउंटला येणार आहेत। तुमच्या सगळ्यांची आधार कार्ड बँकेला चेक केले जाणार आहेत, तुमच्या पतीचे सगळ्यांचे आधार कार्ड चेक केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची यादी अपडेट होणार आहेत आणि यादी अपडेट झाल्यानंतर पात्र का अपात्र हे ठरवलं जाणार आहे। एक मोठा झटका तुम्हाला या ठिकाणी सरकारने दिलेला आहे, तो झटका तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। चला तर लाडक्या बहिणींनो, आजची सगळ्यात लेटेस्ट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही बातमी दिलेली लाडक्या बहिणींनो, तुमच्या पतीची आणि वडिलांची ई-केवायसी होणार म्हणजे होणार, पडताळणी होणार म्हणजे होणार। तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला एबीपी माझाची बातमी आहे। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वाचू शकता। तर बघा या ठिकाणी बघा, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केलेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे। या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती आणि वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता। एबीपी माझाच्या न्यूज पेपरवर पण आलेला आहे, टीव्ही चॅनलवर पण ही बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्वात लेटेस्ट बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवली लाडक्या बहिणींनो। आता तुम्ही म्हणत असाल की नेमकं काय होणार आहे सर, हे नवीन नियम नेमका काय आहे, आपल्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवायलोय। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी वाचा। लाडक्या बहीण योजनेतील महिला लाभार्थी सोबत त्या महिलाचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे याचाही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता सगळ्याला विश्वास पटलाय का? ही गोष्ट मी 10 दिवसापूर्वी सांगितली होती, आता तुम्हाला विश्वास पटलाय का? आपल्या चॅनलवर एकदम योग्य माहिती सांगितली जाते, खरी माहिती सांगितली जाते, तुम्हाला आज पाहायला मिळते। हे मी तुम्हाला 10 दिवसापासून ओरडू सांगतो लाडक्या बहिणींनो की तुमचे या ठिकाणी आधार कार्ड, तुमच्या पतीचे वडिलांचे आधार कार्ड उगाच असं म्हणून घेत नाहीये, ते तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी चेकिंग होणार आहे। तुमच्या सगळ्यांची, पतींची, वडिलांची या ठिकाणी त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांच्या बँकेमध्ये किती रुपये आहेत, सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत आणि तुम्ही खरंच गरीब आहेत का श्रीमंत आहेत या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पडताळणीमध्ये तुमचं नाव पुढे येणार आहे। जर तुम्ही खरंच गरीब असताल तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, लाडक्या बहिणी तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या वार्षिक उत्पन्न, घराचं, तुमच्या कुटुंबाचं सगळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा जर महिलांचं लग्न झालेलं असेल तर पतीचं आणि लग्न झालेलं नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे। बघा तुम्ही या ठिकाणी वाचा, तुम्ही वाचायची गरज नाहीये, एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर तुम्ही वाचू शकता। तर लाभार्थी महिलांच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवली जाईल। लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावा असा मुख्य अट या ठिकाणी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो 100% तुमची आता तपासणी होणार म्हणजे होणार। आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी आहे, नवीन नियम आता सरकारने काढला आहे। सरकार तुमच्या पतींची आणि किंवा तुम्ही जे वडिलांचं दिलेलं आधार कार्ड, त्या दोघांपैकी एकाचे जे दिले आधार कार्ड त्यांची चेकिंग करणार आणि नंतरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना आता वाटत आहे की सर 15वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का नाही, तर लाडक्या बहिणींनो 8 ते 10 तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या आपल्याला हा हप्ता भेटेल अशा स्वरूपाची एक मोठी बातमी आली, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या बहिणींनो आणि लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, चॅनलवर नवीन कुणी आला असाल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। सगळ्यात अगोदर, सर्वात फास्ट आणि सगळ्यात छान स्वरूपाची माहिती आपल्या या YouTube चॅनलवर सांगितली जाते। तर इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।